नमस्कार, मी असिस्टंट प्रोफेसर जया कावळे, जीएस कॉलेज ऑफ कॉमर्स वर्धाच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवर आपणा सर्वांचे स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण फायर इन्शुरन्स क्लेमचा प्रॉब्लेम नंबर 3 या ठिकाणी बघत आहोत. दोन प्रॉब्लेम आपले फायर इन्शुरन्स क्लेमचे झालेले आहे, म्हणजे अमाउंट ऑफ क्लेम कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करायचं हे आपण दोन प्रॉब्लेम मध्ये बघितलेलं आहे. फर्स्ट प्रॉब्लेम आपण एक व्हेरी सिंपल घेतला आहे, त्यामध्ये फक्त आपण मेमोरेंडम ट्रेडिंग अकाउंट तयार केलं आणि त्यावरनं आपण स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर काढून किंवा स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर कॅल्क्युलेट करून त्यावरनं आपण अमाउंट ऑफ क्लेम कॅल्क्युलेट केलं. सेकंड प्रॉब्लेम मध्ये आपण आपल्याला ग्रॉस प्रॉफिट रेशो गिव्हन दिलेला नव्हता, त्यामुळे आपण ट्रेडिंग अकाउंट तयार करून ग्रॉस प्रॉफिट त्यामधनं मिळवलं आणि त्या ग्रॉस प्रॉफिटवरनं ग्रॉस प्रॉफिट रेशो काढला आणि त्यानंतर मग मेमोरेंडम ट्रेडिंग अकाउंट तयार करून स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर काय आहे ते बघितलं आणि त्यानंतर मग आपण अमाउंट ऑफ क्लेम कॅल्क्युलेट केलं. आता या प्रॉब्लेम मध्ये सुद्धा आपल्याला जवळपास त्याच पद्धतीची माहिती दिलेली आहे, फक्त फरक एवढा आहे की ग्रॉस प्रॉफिट मध्ये आपल्याला सिंपल इन्फॉर्मेशन दिलेली होती मागील लेक्चरमध्ये, म्हणजे फक्त ओपनिंग स्टॉक, परचेस, सेल्स, क्लोजिंग स्टॉक. बट या प्रॉब्लेम मध्ये आता तसं तर आपण फायनल अकाउंट शिकलेलो आहोत, त्यामुळे आपल्याला माहितीच आहे की जर आपल्याला अदर इन्फॉर्मेशन दिलेली आहे, जसं परचेस सोबत परचेस रिटर्न दिलेलं असेल तर ते परचेस मधून लेस करावं, सेल्स सोबत जर सेल्स रिटर्न दिलेलं असेल तर ते सेल्स मधनं सेल्स रिटर्न लेस करून अमाऊंट बाहेर लिहायची. क्लिअर? या पद्धतीची जसं मग पुन्हा आणि त्यासोबतच अमाऊंट स्टॉक डिस्ट्रॉय बाय फायर किंवा स्टॉक लॉस बाय थीफ्ट असेल तर ते आपण ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला लिहित असतो. त्याचबरोबर म्हणजे ही जी अदर इन्फॉर्मेशन आहे त्या सेन्सच्या गोष्टी आहे, हे आपण फायनल अकाउंट्स मध्ये शिकलेलोच आहोत. बट पुन्हा एकदा रिवाइज म्हणून आपण या प्रॉब्लेम मध्ये अशा पद्धतीचा प्रॉब्लेम घेत आहोत की ज्यामध्ये ट्रेडिंग अकाउंटशी रिलेटेड दिलेल्या पदापेक्षा आणखी इतर काही पद आहे, त्याचा इफेक्ट आणि ते कशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे आणि त्यावरनं आपल्याला या ठिकाणी स्टॉक ऑन दी डेट ऑफ फायर किती आहे ते आपल्याला या ठिकाणी शोधून काढायचं आहे. ओके, स्टॉक ऑन दी डेट ऑफ फायर. क्लिअर? या ठिकाणी अमाऊंट ऑफ क्लेम कॅल्क्युलेट करायचं नाहीये. क्वेश्चन बघूया. क्वेश्चनची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला दिलेली आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समधनं लिंक ओपन करून क्वेश्चन लिहून घ्यायचा आणि सोल्युशनसाठी व्हिडिओ बघा, किंवा मागील दोन प्रॉब्लेमच्या आधारावर जर तुम्ही ते व्यवस्थित बघितलेले असेल आणि ते समजलेलं असेल तर तुम्ही हा प्रॉब्लेम स्वतः सुद्धा सॉल्व्ह करू शकता. क्लिअर? तर आधी स्वतः सॉल्व्ह करून बघा आणि मग नंतर चेक करून घ्या. क्लिअर? तर इन्फॉर्मेशन दिलेली आहे. अ फायर ऑकर्ड इन द प्रिमाइसेस ऑफ मिस्टर मोहता ऑन 30th June 2005. मिस्टर मोहताच्या बिझनेसमध्ये फायर झालेला आहे, फायर ऑकर्ड आहे 30th June 2005. क्लिअर? आपल्याला दिलेल्या माहितीमध्ये आर्थिक वर्ष केव्हा सुरू होत आहे, आर्थिक वर्ष केव्हा संपते आहे आणि फायर कोणत्या डेटला लागलेली आहे हे आपल्याला क्लिअर माहिती असणं आवश्यक आहे, कारण त्या बेसवरच आपला प्रॉब्लेम डिपेंड असतो. त्यानंतर दी फॉलोइंग पर्टिक्युलर्स असर्टेन दी क्लोजिंग स्टॉक ऑन दी डेट ऑफ फायर, म्हणजे डेट ऑफ फायरच्या दिवशी क्लोजिंग स्टॉक किती आहे हे आपल्याला कॅल्क्युलेट करण्यासाठी फॉलोइंग माहिती खालील इन्फॉर्मेशन दिलेली आहे. त्यामध्ये फर्स्ट, स्टॉक ऑन 1 एप्रिल 2004 1,80,000 स्टॉक दिलेला आहे 1 एप्रिल 2004. आता हा जो स्टॉक आहे हा केव्हासाठी आपल्याला दिलेला आहे हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. बघा, 30th June 2005 ला फायर ऑकर्ड आहे, म्हणजेच हे कोणत्या आर्थिक वर्षात असेल? 1 एप्रिल 2005 to 31 March 2006. ओके, या पूर्वीचं जे आर्थिक वर्ष आहे ते कोणतं असेल? 1 एप्रिल 2004 to 31 March 2005. ओके, आता 1 एप्रिल 2004 म्हटलं आहे म्हणजे काय आहे? हा मागील वर्षाचा ओपनिंग स्टॉक. क्लिअर? आणि मागील वर्षाचा जो ओपनिंग स्टॉक आहे तो कुठे येईल? ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. क्लिअर? देन परचेस ड्युरिंग द इयर 2004-5 साठी परचेस दिलेला आहे, ट्रेडिंग अकाउंट मध्ये येईल. परचेस रिटर्न ड्युरिंग द इयर, परचेस रिटर्न काय करत असतो आपण? परचेस मधनं लेस.
ओके, तर परचेस मधनं लेस होईल परचेस रिटर्न. देन गुड्स टेकन बाय मोहता फॉर हिज पर्सनल यूज. ओके, तर जो मिस्टर मोहता आहे त्यांनी पर्सनल यूज साठी गुड्स घेतलेले आहे, गुड्स टेकन केलेले आहे. तर आता बघा, एकदा परचेस केलेल्या गुड्स आहेत त्यामधनं जर तो आपल्या घरी नेत आहे, ओके, तर तो बिझनेसचा एक्सपेन्सेस आहे का? नाही, ते त्याची पर्सनल, ते ड्रॉइंग किंवा पर्सनल ड्रॉइंग झाली त्याची, तर ते काय होईल? परचेस मधनं लेस होईल. क्लिअर? परचेस मधनं परचेस रिटर्न झालं म्हणजे परत केलं तर लेस केलं आपण, आणि घरी नेलं तर ते सुद्धा लेस करायचं आहे. तर गुड्स टेकन बाय पर्सनल यूज, गुड्स टेकन फॉर पर्सनल यूज काय होईल यावरून? परचेस मधनं लेस. क्लिअर? म्हणजे या ठिकाणी परचेसवर 2 ऍडजस्टमेंट आहे, त्यामुळे परचेसची अमाऊंट लिहित असताना आपण इनर कॉलम मध्ये लिहूया आणि त्यामधनं हे जे पॉइंट्स आहे ते लेस करूया. नेक्स्ट आहे स्टॉक ऑन 31 मार्च 2005. 31 मार्च 2005 इयर एंडिंग. क्लिअर? मागील वर्षाची इयर एंडिंग म्हणजे क्लोजिंग स्टॉक. तर क्लोजिंग स्टॉक आहे. देन सेल्स फॉर द इयर 2004-05. 2004-05 साठी सेल्स दिलेला आहे. सेल्स रिटर्न ड्युरिंग द इयर 4-5चं 2004-05चं सेल्स रिटर्न सुद्धा दिलेला आहे. सेल्स रिटर्न काय होईल? सेल्स मधनं लेस. क्लिअर? देन परचेस फ्रॉम 1 एप्रिल 2005 टू द डेट ऑफ फायर. ओके, 1 एप्रिल 2005 म्हणजे आता करंट इयर मध्ये आलेलो आहोत आपण. तर करंट इयर मध्ये 1 एप्रिल पासून तर डेट ऑफ फायर पर्यंतचं परचेस दिलेलं आहे. देन सेल्स फ्रॉम 1 एप्रिल 2005 टू द डेट ऑफ फायर सेल्स सुद्धा दिलेला आहे करंट इयरचं. देन नेक्स्ट दिलेलं आहे गुड्स डिस्ट्रॉय बाय फायर ड्युरिंग द इयर 2004-05. क्लिअर? 2004-05 मध्ये जे फायर झालेले आहे त्यामुळे जे डिस्ट्रॉय गुड्स आहे ती अमाऊंट दिलेली आहे. तर गुड्स डिस्ट्रॉय बाय फायर ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला येईल, कारण माल होता, आला, गेला, राहिला, गेला, डिस्ट्रॉय झाला, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला. ओके, आणि ब्रॅकेटमध्ये दिलेलं आहे अनइन्शुअर्ड म्हणजे त्याचं कुठल्याही प्रकारचं इन्शुरन्स काढलेलं नाही. तर त्यामुळे आपल्याला त्यावर काहीही डोकं लावायची आवश्यकता नाहीये. जसं दिलेलं आहे तसं आपल्याला ते ट्रेडिंगच्या क्रेडिटला घ्यायचं आहे. त्याचा आपल्या अमाऊंट ऑफ इन्शुरन्स क्लेमशी किंवा स्टॉक ऑन द डेट ऑफ फायरशी काहीही रिलेशन नाही. लक्षात आलेलं आहे? तर ते मागील वर्षाला फायर लागलेला आहे, त्यामुळे जो काही माल नष्ट झाला असेल ते आपण ट्रेडिंगच्या क्रेडिटला लिहूया, कारण तेव्हा आपला इन्शुरन्स नव्हतं. ओके, अनइन्शुअर्ड आहे तो म्हणजे त्याचं इन्शुरन्स काढलेलं नाही. तर ते ऍज इट इज आणि त्यावरनं आपल्याला ग्रॉस प्रॉफिट कॅल्क्युलेट करायचं. क्लिअर? तर आय होप तुम्हाला इन्फॉर्मेशन कळलेली आहे. क्वेश्चन मध्ये आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे क्लोजिंग स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर. क्लिअर? चला, तर आता क्लोजिंग स्टॉक फक्त या ठिकाणी आपल्याला अमाऊंट ऑफ क्लेम कॅल्क्युलेट करायचं नाही, फक्त क्लोजिंग स्टॉक. तर आपल्याला आधी ट्रेडिंग अकाउंट तयार करायचं आहे, ग्रॉस प्रॉफिट शोधून काढू, त्यानंतर रेट ऑफ ग्रॉस प्रॉफिट रेशो, आणि त्यानंतर मेमोरेंडम ट्रेडिंग अकाउंट वरनं स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर. क्लिअर? चला, तर फर्स्ट सुरुवातीला आपण या ठिकाणी घेत असतो ओपनिंग स्टॉक. ओके, ओपनिंग स्टॉक आताच आपल्याला फर्स्ट सुरुवातीलाच दिलेला आहे 1,80,000. तर 1,80,000 ओपनिंग स्टॉक. परचेस 2004-05चं, तर या ठिकाणी परचेस अमाऊंट लिहिताना इनर कॉलम मध्ये लिहायची आहे, कारण परचेस रिटर्न आणि गुड्स टेकन फॉर पर्सनल यूज लेस करायचं आहे. तर परचेसची अमाऊंट किती दिलेली आहे? 7,42,000. 7,42,000. ओके, यामधनं लेस होईल परचेस रिटर्न. ओके, परचेस रिटर्न किती आहे? 6,000. ओके, 7,42,000 मधनं जर 6,000 आपण लेस करतो आहे, तर या ठिकाणी 7,38,000 सॉरी 7,36,000. 7,36,000. त्यानंतर यामधनं आपल्याला लेस करायचं आहे गुड्स टेकन फॉर पर्सनल यूज. तर यामधनं लेस होईल गुड्स टेकन
फॉर पर्सनल यूज. ओके, किती गुड्स टेकन केलेले आहे पर्सनल यूज साठी? ₹4,000. आणि आउटर कॉलम मध्ये परचेसची अमाऊंट दिली आहे 7,32,000. ओके, 7,32,000 या पद्धती. क्लिअर. देन त्यानंतर सेल्स 2004-5चं सेल्स दिलेलं आहे आपल्याला 31 मार्च 2005 साठी 2,52,000. अमाऊंट लिहिताना इनर कॉलम मध्ये, कारण सेल्स रिटर्न आहे, 2,52,000 मधनं सेल्स रिटर्न लेस होईल. सेल्स रिटर्नची अमाऊंट दिलेली आहे तुरंत. सेल्स ड्युरिंग द इयर 2004-5च्या अगदी खालीच आहे 24,000. सॉरी, सेल्स फॉर द इयर 8,24,000 आहे. हा, सॉरी, 8,24,000. 8,24,000. सेल्स रिटर्न आहे 24,000 आणि आउटर कॉलम मध्ये सेल्सची अमाऊंट येईल ₹8,00,000. क्लिअर. सेल्सची अमाऊंट येईल ₹8,00,000. यासोबतच गुड्स डिस्ट्रॉय बाय फायर ट्रेडिंगच्या क्रेडिटला, तर गुड्स डिस्ट्रॉय बाय फायर गुड्स डिस्ट्रॉय बाय फायर किती रुपयाच्या गुड्स डिस्ट्रॉय झालेल्या होत्या मागील वर्षामध्ये? तर अमाऊंट क्वेश्चन मध्ये 12,000. ओके, चला. ओपनिंग स्टॉक, परचेस मधनं परचेस रिटर्न, गुड्स टेकन फॉर पर्सनल यूज लेस केलं. त्यानंतर सेल्स मधनं सेल्स रिटर्न लेस, गुड्स डिस्ट्रॉय बाय फायर. आता काय? क्लोजिंग स्टॉक. तर क्लोजिंग स्टॉकची अमाऊंट सुद्धा दिलेली आहे आपल्याला. क्लोजिंग स्टॉक ऑन 31 मार्च 2005 दिलेला आहे 2,52,000. तर 2,52,000. क्लिअर. आणि या पद्धतीने आता आपल्याला ट्रेडिंग अकाउंटचं बॅलन्सिंग करायचं आहे, ग्रॉस प्रॉफिट शोधून काढायचं आहे. या ठिकाणी येईल ग्रॉस प्रॉफिट. ओके, जे काही येईल ते त्यावरनं आपल्याला ग्रॉस प्रॉफिट रेशो कॅल्क्युलेट करायचा आहे. तर ग्रॉस प्रॉफिटसाठी आपल्याला क्रेडिटची टोटल मायनस डेबिटची टोटल, या ठिकाणी ग्रॉस प्रॉफिटचं कॅल्क्युलेशन आणि ग्रॉस प्रॉफिट आपलं येत आहे या ठिकाणी 2,52,000. किती? 1,52,000 आणि टोटल होईल इथे 10,64,000. 10,64,000. क्लिअर. ग्रॉस प्रॉफिट किती आलेला आहे? 1,52,000. आता ग्रॉस प्रॉफिट 1,52,000 आहे, तर ते सेल्सच्या किती पर्सेंट आहे? क्लिअर. सेल्सच्या किती पर्सेंट आहे हे काढण्यासाठी आपल्याला या ठिकाणी कॅल्क्युलेट करायचं आहे ग्रॉस प्रॉफिट रेशो. क्लिअर. तर या ठिकाणी ग्रॉस प्रॉफिट रेशो इज इक्वल टू ग्रॉस प्रॉफिट रेशो. तर या ठिकाणी ग्रॉस प्रॉफिट रेशो इज इक्वल टू फॉर्म्युला आहे ग्रॉस प्रॉफिट डिवायडेड बाय सेल्स मल्टिप्लाय बाय 100. क्लिअर. तर या ठिकाणी ग्रॉस प्रॉफिट किती आहे आपलं? 1,52,000. ओके. सेल्स 8,00,000. तर या ठिकाणी सेल्स घेऊया 8,00,000 मल्टिप्लाय बाय 100. तर या ठिकाणी ग्रॉस प्रॉफिट रेशो येत आहे आपला 19%. ओके, कॅल्क्युलेशन करून घ्या. ग्रॉस प्रॉफिट रेशो 19%. ओके. तर या 19% ग्रॉस प्रॉफिट रेशोच्या आधारावर आपल्याला मेमोरेंडम ट्रेडिंग अकाउंट मधलं ग्रॉस प्रॉफिट कॅल्क्युलेट करायचं आहे. क्लिअर. ग्रॉस प्रॉफिट रेशो किती आलेला आहे? 19%. तर हे झालं आपलं फर्स्ट कॅल्क्युलेशन ग्रॉस प्रॉफिट रेशो. आपल्याला काय काढायचं आहे? स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर. स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर काढण्यासाठी आपण मेमोरेंडम ट्रेडिंग अकाउंट तयार करतो आहे. मेमोरेंडम ट्रेडिंग अकाउंट आपण तयार केलेलं आहे. मेमोरेंडम ट्रेडिंग अकाउंट याला लिहायचं आहे फॉर दी पिरियड, म्हणजे हे पूर्ण आर्थिक वर्षासाठी नाही, कारण ट्रेडिंग अकाउंट मध्ये लिहित असताना आपण फॉर दी इयर एंडेड लिहित असतो.
कारण ते आर्थिक वर्षाच्या शेवटी तयार केलं जातं. मात्र मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट आहे हे जे आहे हे आपण आर्थिक वर्षाच्या मध्ये कुठेतरी म्हणजे ज्या दिवशी ज्या वेळे कंपनीमध्ये फायर लागलेली आहे, आग लागलेली आहे, तेव्हा आपल्याला स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर शोधून काढण्यासाठी ते अकाउंट आपण तयार करत आहोत, ज्याला घटनात्मक व्यापार खाते आपण म्हणत आहोत. एखाद्या घटनेसाठी ते तयार केलं जात आहे आणि ते पर्टिक्युलर एका पिरियडसाठी तयार केलं जात आहे. ओके, आणि म्हणून ते आहे फॉर द पिरियड 1 एप्रिल 2005. कारण 1 एप्रिल 2005 पासून आर्थिक वर्ष सुरू होत आहे. तर फायर कधी लागलेली आहे, ज्या दिवशी फायर लागलेली आहे त्या दिवसापर्यंत, म्हणजे 30 जून 2005. क्लिअर. तर 1 एप्रिल 2005 टू 30 जून 2005 पर्यंतच आपल्याला मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट या ठिकाणी तयार करायचं. क्लिअर. मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट हे ऍज इट इज आपल्याला ट्रेडिंग अकाउंट आहे, ट्रेडिंग अकाउंट सारखं याला तयार करायचं आहे. फर्स्ट ट्रेडिंग अकाउंट मध्ये आपण डेबिटला घेत असतो ओपनिंग स्टॉक. ओके, आता ओपनिंग स्टॉक इथे क्लिअर असं विशेष क्लिअर आपल्याला कुठेही दिलेलं नसेल, बट आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचं आहे की मागील वर्ष होतं 2004-2005, करंट इयर आहे 2005 टू 2006. 2005चं जे एंडिंगला स्टॉक आहे, क्लोजिंग स्टॉक आहे, तो करंट इयरला ओपनिंग असेल. म्हणून मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला ओपनिंग स्टॉक हा येईल, जो मागील वर्षाचा क्लोजिंग स्टॉक आहे 2,52,000. तर या ठिकाणी ओपनिंग स्टॉक 2,52,000. ओके. करंट इयरचं परचेस, करंट इयरचं सेल्स क्वेश्चन मध्ये दिलेलं आहे. परचेस हे फ्रॉम 1 एप्रिल टू द डेट ऑफ फायर 1,68,000 परचेसेस 1,68,000. ओके. देन सेल्स फ्रॉम 1 एप्रिल 2005 टू द डेट ऑफ फायर 1,98,000. सेल्स 1,98,000. ओके. त्यानंतर परत या मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंटशी रिलेटेड किंवा करंट इयरशी रिलेटेड अदर इन्फॉर्मेशन जसं परचेस आहे, परचेस रिटर्न वगैरे, सेल्स रिटर्न काहीही दिलेलं नाही. सिंपल ओपनिंग स्टॉक घेतलं, परचेस, सेल्स. क्लिअर. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी ग्रॉस प्रॉफिट काढायचं आहे. ग्रॉस प्रॉफिट येईल आहे किती घ्यायचं आहे 19%. ओके. सेल्सच्या 19%, तर @ 19% ऑन सेल्स किती आहे 1,98,000. तर आपल्याला 1,98,000 चे 19% घ्यायचे आहे. तर 1,98,000 चे जर 19% आपण काढतो आहे तर ते 19% होत आहे 37,620. 37,620. तर हे आहे ग्रॉस प्रॉफिट करंट इयर मध्ये 37,620. आणि या पद्धतीने आपल्याला बॅलन्सिंग करायचं आहे. बॅलन्सिंग करून जे डेबिट बॅलन्स येईल आहे ते डेबिट बॅलन्स म्हणजे जे क्रेडिटला येणारा बॅलन्स डेबिट बॅलन्स ते येईल आहे स्टॉक ऑन दी डेट ऑफ फायर. क्लिअर. तर आपण जर सपोज या ठिकाणी डेबिटची टोटल करतो आहे तर 2,52,000 प्लस 1,68,000 प्लस 37,620. तर या ठिकाणी 4,57,620. क्लिअर. आणि या ठिकाणी स्टॉक ऑन दी डेट ऑफ फायर मध्ये जे बॅलन्स आहे ते बॅलन्स राहणार आहे 2,59,620. 2,59,620. आणि हे आहे जे बॅलन्सिंग फिगरने अमाऊंट आलेली आहे ते आहे स्टॉक ऑन दी डेट ऑफ फायर, म्हणजे ज्या दिवशी आग लागलेली आहे त्या दिवशी कंपनीमध्ये व्यवसायामध्ये शिल्लक असलेला माल. तर हे आहे स्टॉक ऑन दी डेट ऑफ फायर. ओके. याला आपल्याला लिहायचं आहे बॅलन्सिंग फिगर. बॅलन्सिंग फिगरने आलेली अमाऊंट आहे 2,59,620. आणि क्वेश्चन मध्ये आपल्याला फक्त स्टॉक ऑन दी डेट ऑफ फायर विचारलेला आहे. अमाऊंट ऑफ क्लेम या ठिकाणी काढायचं नाही आहे, कारण अमाऊंट ऑफ क्लेम काढण्यासाठी जी आवश्यक माहिती आहे
पुन्हा थर्ड पॉइंट सॉल्वेज स्टॉक, अमाऊंट ऑफ इन्शुरन्स पॉलिसी. ओके, ही कुठलीही इन्फॉर्मेशन गिवन नाहीये, त्यामुळे आपण या ठिकाणी तसंही अमाऊंट ऑफ क्लेम काढू शकत नाही. आणि क्वेश्चन मध्ये सुद्धा आपल्याला फक्त स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर विचारलेला आहे, त्यामुळे या ठिकाणी आन्सर देअरफॉर स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर therefore stock on the date of fire amounted to rupees 2,59,620. ओके, आणि या पद्धतीने मेमोरेंडम ट्रेडिंग अकाउंट क्लोज होईल 4,57,620. तर या पद्धतीने आपण जे प्रॉब्लेम नंबर 3 आहे, सिंपल प्रॉब्लेम होता, काहीही वेगळं नाही. ऍज इट इज जसं सेकंड आणि थर्ड प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह केलेला आहे त्याच पद्धतीने आहे. फक्त या ठिकाणी ही जी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन सेल्स रिटर्न, त्यानंतर गुड्स टेकन फॉर पर्सनल यूज, सपोज यावर जर आपल्याला एमसीक्यू वगैरे आलं तर ते आपल्याला सॉल्व्ह करता येईल. त्यासोबतच गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर, अनइन्शुअर्ड गुड्स होत्या म्हणून आपण डायरेक्टली, आणि मागील वर्षातलं म्हणून गुड्स जे आहे आपण ट्रेडिंगच्या क्रेडिटला लिहिलं. आता करंट इयरला किती गुड्स आपल्या जळालेले आहे, किती गुड्सचं आपलं नुकसान झालेलं आहे ते आपल्याला शोधून काढायचं होतं. तर ते आलेलं आहे आपलं स्टॉक, म्हणजे ज्या दिवशी कंपनीमध्ये आग लागलेली आहे, व्यवसायामध्ये आग लागलेली आहे, त्या दिवशी किती रुपयाचा माल शिल्लक आहे, तर तो आहे 2,59,620. क्लिअर? तर आय होप हा प्रॉब्लेम तुम्हाला इझी आहे, कळालेला असेलच डेफिनेटली. त्यानंतर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण आणखी एका वेगळ्या एका नवीन फायर इन्शुरन्स क्लेमच्या प्रॉब्लेम सोबत भेटूया. तोपर्यंत घरी राहा, सुरक्षित राहा. धन्यवाद.